नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये. मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे म्हाडा. तर म्हाडाच्या पुणे विभागाने नवीन ताथावडे इथं खूप सारे इन्व्हेंटरीज काढल्या आहेत. म्हाडाच्या एकूण 792 इन्व्हेंटरीज आहेत, ज्या की 2 BHK आहेत. तर त्यांच्याविषयीचा आज हा व्हिडिओ असणार आहे. तर आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटणार आहे की पूर्णपणे जे फ्लॅट्स असणार आहे, तर फ्लॅटचे किती काम झाले आहे, फ्लॅटची किंमत किती असणार आहे, फ्लॅटची जी जागा असणार आहे ती केवढी असणार आहे, आणि जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कसा फिल करायचा आहे, तर याच्याबद्दलचा पूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. तर चला आपण डायरेक्टली आपल्या मेन व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही इथं बघू शकता, हे बुकलेट आहे ॲडव्हर्टायझिंग. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की सॅम्पल फ्लॅट आहे ते पाहण्यासाठी उपलब्ध आहे. सो तुम्ही डायरेक्टली जाऊन सॅम्पल फ्लॅट बघू शकता. 792 आहेत, ज्या की फ्लॅट्स आहेत, त्यांची लॉटरी निघाली आहे ताथावडे फेज 2मध्ये, मुंबई पुणे हायवे लगत. तर 80% काम हे पूर्णपणे झालेले आहे, आणि जो ताबा असणार आहे तो भेटणार आहे तुम्हाला जून 2027पर्यंत. तर मध्यम उत्पन्न गट यांच्यासाठी आहेत. तर 65,50,000 ही किंमत असणार आहे 2 BHK फ्लॅटसाठी. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला ॲडिशनल म्हणून आहे ना खूप सारखे आहे ना ॲम्युनिटीज बोलू शकतो आपण, त्या दिलेल्या आहेत या प्रकल्पामध्ये म्हाडाच्या. तर हे बघू शकता, प्रत्येक सदनिकेस मोफत 4 व्हीलर पार्किंग, आता जी नेसेसरी आहेत पार्किंग, तर 4 व्हीलरची पार्किंग ही प्रत्येकाला भेटणार आहे. क्लब हाऊस असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काय ना काय सिलेक्ट करू शकता तुमचे जे पण असतात ते. स्विमिंग पूल असणार आहे, सोलर ऑन ग्रिल सिस्टम असणार आहे, ओपन जिम असणार आहे, EV चार्जिंग स्टेशन असणार आहे, मल्टीपर्पज हॉल, तुमचं लग्न झालं, खूप सारे इव्हेंट झाले, ते इथे तुम्हाला करता येणार आहे. योगा रूम असणार आहे, मेडिटेशन रूम असणार आहे, इंडोर गेम एरिया असणार आहे. इंडोर गेम्स म्हणजे मुलांसाठी जे आतमध्ये बसून गेम खेळतात ते इंडोर गेम्स असतात, लाईक अँड चेस, कॅरम एक्सेट्रा. मुलांसाठी खेळण्याची जागा असणार आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी व्यवस्था, जे की रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण ज्याला बोलतो, ते असणार आहे. बेसमेंटसाठी मेकॅनिकल असणार आहे, आणि व्हेंटिलेशन सिस्टम असणार आहे. तो हवा खेळते राहण्यासाठी व्हेंटिलेशन सिस्टम पण त्यांनी केली आहे. तर हे बघू शकता, जो अर्ज होता तो अर्ज करायची दिनांक ही 27/4/2026 दुपारी 1:30 वाजेपासून, म्हणजे 27 एप्रिल 2026 जे फॉर्म आहेत ते फॉर्म चालू झाले आहेत. ऑनलाईन अर्ज ऑनलाईन रक्कम स्वीकृत करण्याची जी दिनांक आहे ती आहे 29/4/2026 दुपारी 12 ते लास्टची डेट असणार आहे पूर्ण ऑनलाईन अर्ज सादर करायची, ती असणार आहे 31/5/2026, म्हणजे 31 मे 2026. पूर्णपणे 1 महिन्याचा कालावधी आहे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी आणि रक्कम भरण्यासाठी. ऑनलाईन रक्कम स्वीकृत करायची अंतिम दिनांक आहे 1 जून 2026 रोजी रात्री जवळजवळ 12 वाजेपर्यंत, 11:59, म्हणजे जवळजवळ 12 वाजेपर्यंत असणार आहे. तर सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूपची यादी असणार आहे, ती 22/6/2026 रोजी एक सादर होणार आहे. त्याच्यानंतर दावे हरकत म्हणजे स्वीकृत यादी, म्हणजे त्यांच्यामध्ये काही पण सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते क्लिअर आहेत. त्यांची यादी ही 22 तारखेला 22 जूनला ती सादर होणार आहे. त्याच्यानंतर दावे हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक तो असणार आहे 23/6/2026. तो 23/6ला तुम्हाला परत एक चान्स दिला जातो. ह्याच्यामधून तुमचं जर का नाव नाही आलं तर तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये असा इश्यू येते, तो हे करण्यासाठी तुम्हाला अजून 1 दिवस पुढेचा टाईम दिला जातो. आणि सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम जी यादी असणार आहे ती 30 किती तारखे 30 जून 2026. तर 30 जून 2026 रोजी लास्टची डेट असणार आहे. त्याच्यानंतर सोडतीचा जो ड्रॉ असणार आहे, जो निकाल असणार आहे, तो निकाल लागणार आहे 8/7/2026 रोजी लागणार आहे, म्हणजे
8 जुलै 2026 रोजी जी सोडत आहे सोडतीचा निकाल लागणार आहे. यशस्वी अर्जदारांची हे त्या दिवशीच 8/7/2026 रोजी लागणार आहे. सो बघू शकता 27ला ऑनलाईन अर्ज करायचा दिनांक चालू झाला आहे. 29ला पेमेंट करायचा दिनांक चालू झाला आहे. 1 तारखेपर्यंत तुम्हाला पूर्णपणे टाईम आहे. पूर्णपणे जो पेमेंट असेल तो पेमेंट करायचा आहे. तर चला पुढे आपण बघणार आहोत की ह्याच्यामध्ये जे दोन LIG आणि MIGसाठी जे फ्लॅट्स आहेत त्यांची किंमत काय असणार आहे एक्सेट्रा जी पूर्ण डिटेल्स आहे ती सांगतो तुम्हाला. सो बघू शकता जे योजनेचा क्रमांक आहे तो आहे 932A जे आहे ताथावडे पुणे टप्पा 2. आता यांची किंमत असणार आहे 46 लाख ते 47 लाखसाठी आणि हे बघू शकता ही LIG कॅटेगरीसाठी आहे. ओके, तो LIGसाठी भरायची जी डिपॉझिट रक्कम आहे ती आहे 50,000 प्लस 600 आणि प्लस 108 GST असे मिळून 708. सो 50,708 रुपये तुम्हाला पहिल्यांदा भरायची आहे. ओके, तर या 50,708 रुपयेपैकी तुम्हाला हे 600 108 असे मिळून 708 रुपीज जे आहे इफ जर का तुमचा रिझल्टमध्ये नाव नाही लागलं तरी पण तुम्हाला हे रिटर्न भेटणार नाही. हे 708 रुपीज हे तुम्हाला रिटर्न भेटणार आहे. तुम्हाला 50,000 रुपये तुमचे रिटर्न भेटणार पण हे 708 रुपीज तुम्हाला रिटर्न भेटणार नाही कारण हा टॅक्स आहे ॲक्च्युली. ओके, GST अँड अर्जाची किंमत आहे ती आहे. सो एकूण मिळून तुम्हाला 50,708 रुपीज LIG कॅटेगरीसाठी तुम्हाला अल्प उत्पन्न गटासाठी भरायचे आहे. तर हे बघू शकता ताथावडे पुणेमध्ये टप्पा 2मध्ये आहे. 46 लाख ते 47 लाख रुपये अशी पूर्णपणे किंमत असणार आहे 2 BHKची. आता यांचं क्षेत्रफळ जर का बघसाल तर 24 मीटरमध्ये आहे. 75.96 ते 77.99 असं यांचं जो बिल्टअप एरिया आपण बोलतो ओके पूर्णपणे तो असणार आहे. आता 75चा तुम्ही बोलू शकता एक 800 850चा बिल्टअप एरिया असणार आहे तुमचा 800 ते 850पर्यंत. आणि सदनिकेचे चटई क्षेत्रफळ जो आपण कार्पेट एरिया बोलतो जो ॲक्च्युअल कार्पेट एरिया असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला राहायचं असतं सो तो आहे 59 ते 60. म्हणजे बघू शकता तुम्ही 650 ते 650 तुमचा कार्पेट एरिया असणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 24 फ्लॅट अवेलेबल आहेत. आता हे 24 फ्लॅटमध्ये 3 फ्लॅट अनुसूचित जाती आहे. तुम्ही एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या. याच्यामध्ये तुम्ही शकता जी राखीव गट आहेत त्या राखीव गटासाठी अलग अलग फ्लॅट्स दिले आहे जे की राखीव आहेत. सो असे बघू शकता 24 फ्लॅट अवेलेबल आहेत. हा रेरा नंबर आहे लास्टच्या कॉलममध्ये. सो तुम्ही हा रेरा नंबर टाकून पूर्णपणे जो बिल्डिंग्स असतात ती बिल्डिंगची पूर्णपणे माहिती काढू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे MIG गटासाठी. सो मध्यम उत्पन्न गटासाठी आहे. तर मध्यम उत्पन्न गटासाठी 75,000 रुपये भरायचे आहे प्लस अर्जाचे 600 GSTचे 108 म्हणजे 708 रुपीज जे की विना परतावा म्हणजे जे की तुम्हाला मगाशी मी सांगितले ते परत भेटणार नाही ते 708 रुपीज तुम्हाला भरायचे आहे. सो 75,708 रुपीज एकूण मिळून तुम्हाला MIG कॅटेगरीसाठी भरायचे आहे. ते बघू शकता याचा कोड पण 932BA ताथावडे पुणे टप्पा 2. या सदनिकांची किंमत असणार आहे 64,50,000 ते 65,50,000पर्यंत. यांचं जे बिल्टअप एरिया आहे तो असणार आहे 89.15 ते 91.18. सो जवळजवळ 950च्या आसपास यांचा बिल्टअप एरिया असणार आहे. आणि यांचा जो कार्पेट एरिया असणार आहे तो आहे 69.34 ते 70.92. सो जवळजवळ 750 ते 750च्या आसपास यांचा कार्पेट एरिया असणार आहे. सो स्पेशियस फ्लॅट आहेत. ज्या एकूण फ्लॅट्स अवेलेबल आहेत ते आहेत 768. सो खूपच मोठ्या प्रमाणात फ्लॅट्स अवेलेबल आहेत. हा रेरा नंबर आहे. सो ह्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता एकदा. आता जो ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज भरायला ही वेबसाईट आहे. ही वेबसाईटवर तुम्हाला जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे जे की मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे अर्ज भरून. याच्यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंट असणार आहे ते डॉक्युमेंट काय लागणार आहे ते एकदा बघूया. पॅन कार्ड लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, बँकेचा रद्द केलेला चेक अथवा पासबुकचे पहिले पान.
सो कॅन्सल चेक लागणार आहे, नाहीतर पासबुकचं पहिलं पान लागणार आहे. पासपोर्ट फोटो लागणार आहे, जो की 50 KB पर्यंत असायला पाहिजे. त्याची साईज जी आहे ती 50 KB पर्यंत असला पाहिजे. व्हॉट्सअप नंबर लागणार आहे, ईमेल ID लागणार आहे. वय व अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल आपण ज्याला बोलतो. सो ते डोमेसाईल प्रमाणपत्र पाहिजे, ते पण 2018च्या नंतरचं पाहिजे. सो खूप जुनं नाही पाहिजे, 2018च्या नंतरचं डोमेसाईल पाहिजे. उत्पन्नाचा दाखला, आपलं जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते 1/4/2025 ते 31/3/2026 या कालावधीचं पाहिजे. सो 2025-26चा तुमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे. LIG जी कॅटेगरी आहे त्यांचं इन्कम 9 लाखापर्यंत पाहिजे. जे 9 लाखापर्यंत आहे ते LIG कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतात. आणि त्याच्यानंतर MIG कॅटेगरीमध्ये जे 12 लाखपर्यंत उत्पन्न आहे ते अप्लाय करू शकतात. अशा प्रकारे मी पूर्णपणे याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती दिली आहे. हे पूर्णपणे आपलं बुकलेट आहे. हे बुकलेट तुम्ही ज्या म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये खूप सारी माहिती आहे. आता ह्याच्या पुढे आपण बघणार आहे की जो फॉर्म आहे, जो ऑनलाईन फॉर्म, तो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे. तर तुम्ही हे बघू शकता, ही म्हाडाची ऑफिशियल साईट्स आहे. तुम्हाला https://housing.mada.government.in या साईडवर यायचं आहे. या साईडवर आलं तुम्हाला अशी स्लाईड दिसेल. ओके, व्ह्यू लाईव्ह स्कीमवर जर का तुम्ही गेला तर तुम्हाला इथं पुणे बोर्ड दिसेल. त्या पुणे बोर्डवर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जे आत्ताचे तुमचे हे बघू शकता स्कीम, जी लॉटरी आहे त्या दोन्ही लॉटरींचं तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स दिसेल. बट तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म जो आहे तो दाखवायचा आहे. सो मी बघा इथे स्टार्ट नाव आहे, या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या स्टार्ट नाववर क्लिक केल्यानंतर एवढं लक्षात ठेवा, मी ॲक्च्युली मागच्या म्हाडाच्या ह्याच्यामध्ये लॉटरीमध्ये मुंबईच्या आणि पुण्याच्या रजिस्ट्रेशन केलं होतं. सो दॅट्स वाय मला आता परत रजिस्ट्रेशन करायला लागणार नाही आहे. सो माझं पूर्णपणे जी डिटेल्स आहे ती डिटेल्स पहिल्यापासून इथं फिल आहे. तुम्हाला जर का पाहिजे असेल की ही डिटेल्स कशी फिल करायची, जे डॉक्युमेंट्स आहेत इथे बघू शकतो मी. आधार कार्ड आहे, आधार कार्ड पण माझं व्हेरीफाय झालं आहे. पॅन कार्ड आहे, इथे डोमेसाईल आहे, ईमेल ID आहे, करंट ॲड्रेस, हे सगळं व्हेरीफाय झालं आहे. हे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे याच्यासाठी आपला मागचावाला जो व्हिडिओ आहे पुणेचा रजिस्ट्रेशनचा, PM प्रधानमंत्री आवास योजना रजिस्ट्रेशन, ते पण मी केलं आहे. सो त्याच्यासाठी चांगलं आहे. याच्यासाठी जो मागचा माझा व्हिडिओ आहे पुणेचा म्हाडाचा, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून दाखवले आहे. मी डायरेक्ट आता डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जी पुढची प्रोसेस काय असणार आहे ती तुम्हाला सांगत आहे. तर इथे तुम्हाला प्रोसीड टू ई साईनवर क्लिक करायचं आहे. या प्रोसीड टू ई साईनवर क्लिक केल्यानंतर ई साईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा समोर एक फॉर्म येईल सेल्फ डिक्लेरेशनचा. तर तुम्हाला डायरेक्टली आय वॉन्ट टू साईन नाववर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड जो नंबर असणार आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. आय एम द होल्डर ऑफ अबाव आधार कार्ड आणि गेट OTPवर क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो रजिस्टर्ड नंबर असणार आहे त्याच्यावरती तुम्हाला OTP येणार आहे. तो आलेला OTP तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. तो एंटर केल्यानंतर तुम्हाला ऑथोराईज ई साईन याच्यावर क्लिक करायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही आता सेल्फ डिक्लेरेशनचं जो पेज आहे तो पेज आपला ओपन झाला आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, जे डन नावाचं ऑप्शन दिसत आहे त्या डन नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे बघू शकता, यू हॅव सक्सेसफुली साईन द डॉक्युमेंट. ओके, ह्याच्यानंतर तुम्हाला या ग्रेटवर क्लिक करायचं आहे. तर याच्या पुढेची प्रोसेस अशी आहे की अशी विंडो ओपन होईल आणि आता तुम्हाला अप्लाय नावचं जे बटन असणार आहे ते ब्लू कलरमध्ये दिसणार आहे. सो तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे अप्लाय नाववर. आता अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुणेवर क्लिक करायचं आहे.
पुणे बोर्ड. पुणे बोर्डमध्ये जाऊन तुम्हाला इथं ॲप्लाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता हे बघू शकता, आपला जो इन्कम कॅटेगरी आहे माझा तो EWSचा आहे. त्यामुळे मला LI जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये मी अप्लाय करू शकतो. बट जी MI जी कॅटेगरी आहे, ओके, त्याच्यामध्ये मी अप्लाय करू शकत नाही, कारण माझा इन्कम जो सोर्स आहे, ओके, तो EWS कॅटेगरीमधला आहे. तो EWSमधले EWS आणि LIG या दोघांसाठी अप्लाय करू शकता. LIG कॅटेगरीवाले LIG आणि MIG या दोघांसाठी अप्लाय करू शकता. आणि MIG वाले MIG आणि HIG या दोघांसाठी अप्लाय करू शकता. तर हे बघू शकता, हा तातावडे फेज 1चा जे 24 फ्लॅट आहे तर याच्यामध्ये मी क्लिक करत आहे. तर बघू शकता, बिल्टअप एरिया इथं मेन्शन केला आहे, कार्पेट एरिया, जी की मगाशी आपण डिटेल बघितलं आहे. EMD अमाऊंट जी आहे ती 50,000ची EMD अमाऊंट आहे. 24 फ्लॅट आहे आणि हा रेरा नंबर ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. आता हा गुगल मॅप आहे ॲक्च्युली. कोकण महामंडळाचे दाखवत आहे, कॉज मी पुणेमध्ये ॲप्लाय करत नाही, पण तुम्हाला सांगतो पुणेवर तुम्ही क्लिक करा. हां, तर तुम्ही जेव्हा ॲप्लायवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला इथं कॅटेगरी येते. आता माझी इथं जनरल होतो मी, त्यामुळे मी जनरलमध्ये क्लिक केलं. तुम्हाला जे असेल ते तुमचं इथे येईल. हे असे इथं मेन्शन केले आहे की जे ॲप्लिकंट आहे ते किंवा त्यांचे जे स्पाऊस, त्यांची जी मुलं, नवरा बायको मुलगा यांच्या नावे कुठे पण जर का रेसिडेन्शियल प्लॉट असेल तर तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे. तर आमचे कुठे घर आणि प्लॉट नाही आहे, त्यामुळे आम्ही नोवर क्लिक करत आहे. त्याच्या खाली जे आहे ते आहे रिफंड टू बँक. जर का तुम्हाला घर नाही लागले तर कोणत्या बँकमध्ये रिफंड पैसे आले पाहिजे, त्यासाठी हे सगळे डिटेल फिल करायचे आहे. तर चला आपण ही डिटेल पूर्णपणे फिल करू. सो तुम्हाला असा पूर्णपणे जो फॉर्म आहे तो तुम्हाला फिल करायचा आहे. ओके, इथे तुम्हाला बँक अकाउंट जे रिफंड पाहिजे त्याचं नेम, बँक अकाउंटवाल्याचा नंबर, एकदा परत एकदा नंबर टाकायचा, त्यानंतर IFSC कोड आणि कॅन्सल चेक और पासबुक यांचा PDF लागेल तुम्हाला, ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला नॉमिनी जे आहे त्याची डिटेल तुम्हाला फिल करायची आहे. लाईक नॉमिनीचे नाव, रिलेशनशिप काय तुमच्याबरोबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ID, बस हे सगळं तुम्हाला फिल करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं जे पुढचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ॲड सिग्नेचर याच्यावर क्लिक करायचं. एक मिनिट, थोडासा इश्यू दाखवत आहे, एकच मिनिट. ओके, इथं तुम्हाला तुमची सिग्नेचर आहे ती ड्रॉ करायला लागणार आहे. ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायला लागणार आहे. ह्या सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एडिट करू शकता, परंतु तुमची सिग्नेचर आय ॲग्रीवर क्लिक करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सबमिटवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला आता इथं पूर्णपणे डिटेल्स येईल. तुम्ही निळकंठ प्रोजेक्टमध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे, त्याची एक्नॉलेजमेंट तुम्ही एकदा बघू शकता, म्हणजे साईन केले आहे एक्सेट्रा सगळे तुमचे डॉक्युमेंट. सो याच्यानंतर पे EMD, जे आपला EMD अमाऊंट पे करायची आहे त्याचं आपलं ऑप्शन येतं. ॲग्रीवर क्लिक करून हे पे करण्यासाठी 10,000 रुपये होते. 590 रुपीज हे वरचे तुम्हाला GST आणि एक्सेट्रा ह्याचे चार्जेस आहे, जे की मिळून तुम्हाला पे करायला लागणार आहे. हे केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतात पेमेंट गेटवेची. तर पेमेंट गेटवेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे खूप सारे ऑप्शन येत आहे.
UPIने तुम्ही पे करू शकता, डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने पे करू शकता, नेट बँकिंग असेल त्याने पे करू शकता, नाहीतर RTGS NEFTने तुम्ही पे करू शकता. सो माझ्याकडे क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे. सो मी क्रेडिट कार्डने पे करणार आहे. सो क्रेडिट कार्डसाठी मला इथे पूर्णपणे जी डिटेल्स आहे क्रेडिट कार्डची ती मला फिल करायला लागणार आहे. सो बघू शकता मी पूर्णपणे डिटेल माझी फिल केली आहे. कार्ड ऑप्शन मी केलं आहे. त्यानंतर मेक पेमेंटवर मी क्लिक करत आहे. आता मला एक OTP येईल. सो तो मी एंटर केल्यानंतर मला माझं पेमेंट हे सक्सेसफुल होऊन जाईल. त्यासाठी मला 1 मिनटं वेट करायला लागेल. सो मला OTP आला आहे. आता मी कन्फर्मवर क्लिक करत आहे. या कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेज काहीच बॅक स्पेस मारायचा नाही, काहीच करायचं नाही. सो हे बघा ॲप्लिकेशन नंबर माझा आला आहे, ट्रान्झॅक्शन ID माझा आला आहे, कोणत्या प्रोजेक्टवर मी अप्लाय केली आहे ते आलं आहे जनरल कॅटेगरीमध्ये. इथं EFD रिसिप्ट आहे. ती पाहिजे तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. जवळजवळ ही डाउनलोड करून घ्या. इथे क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यावरती तुमची जी रिसिप्ट आहे ती डाउनलोड होऊन जाईल. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही जे आपले म्हाडाचे फॉर्म आहे ते फॉर्म तुम्ही फिल करू शकता. तरी पण तुम्हाला जर का काही डाऊट असतील लाईक रिसिप्ट जर का डाउनलोड होत नसेल, जर का तुमचं पेमेंट कुठे अडकत असेल, तुम्हाला जर का डोमेसाईल आणि याच्यामध्ये व्हेरिफिकेशन टाईम लागत असेल इनपुट सर्टिफिकेट, तर एनी टाईम मला मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये. मी तुमचे उत्तर देईल आणि तो पूर्ण प्रॉब्लेम जो असेल तो तुमचा रिसॉल्व करून देईल.